नगरविकास खात्यावर टीका करताना मंत्री गणेश नाईकांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तोफ डागली आहे। नवी मुंबईकरांच्या सुविधेसाठी भूखंड मागितले होते, ते भूखंड बिल्डरांच्या घशात घातले जात आहेत असा आरोप नाईकांनी केला। नगरविकास खात्यातल्या लोकांनी कर्मदरिद्री काम केलंय, नवी मुंबईकरांसाठी काही केलं नाहीये, त्यामुळे त्यांचं मंत्रिपद काय चाटायचंय का असा सवाल गणेश नाईकांनी उपस्थित केला। हे भूखंड बिल्डर लोकांच्या घशात त्यांच्या दलालाने घातले। मला या गोष्टीची लाज वाटते की ज्या मंत्रिमंडळामध्ये मी आहे त्या मंत्रिमंडळामधल्या नगरविकास खात्याच्या लोकांनी अशा प्रकारचा कर्मदरिद्रीपणा केला। निश्चितपणे पक्षाच्या शिस्तीचा, प्रशासन शिस्तीचा मी भोगता आहे, परंतु ज्या गोष्टी करता गणेश नाईक त्या ठिकाणी आमदार झाला, मंत्री झाला, ते जर का त्या ठिकाणी जनतेकरता मी बोलू शकलो नाही आणि ते जर मिळवू शकलो नाही, ते मंत्री परत का चाटायचे का? तर गणेश नाईक कॅबिनेट मंत्री आहेत, त्यामुळे त्यांना जर बिल्डरांच्या घशात त्यांनी भूखंड घातले जात आहेत असं वाटलं असेल तर त्यांनी योग्य ती भूमिका घ्यावी असं आवाहन ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी केलं। भ्रष्ट मार्गाने काही कृत्य होत असतील तर कॅबिनेट मंत्र्यांनी नुसतं आदळापट आणि आपटापट करून चालत नाही, त्याने एक भूमिका घ्यावी लागते कॅबिनेटमध्ये आणि समाजामध्ये। माझे त्यांना आव्हान आहे, त्यांनी ती भूमिका घ्यावी। जर बिल्डरांच्या घशामध्ये नवी मुंबईतले मोक्याचे भूखंड कोणी घातले असतील आणि ते तुमच्याच मंत्रिमंडळातले सहकारी असतील तर नुसते आपटापट करून चालणार नाही ना। तुम्ही एक भूमिका घेतली पाहिजे कठोर, त्यासाठी तुम्ही त्याग करण्याची तयारी ठेवली पाहिजे, तर तुम्ही नेते आहात आणि मोठे नेते व्हाल। मंत्री गणेश नाईक यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर बोलल्यानंतर प्रसिद्धी मिळत असावी असा टोला मंत्री उदय सामंत यांनी लगावलाय। तसंच पुढे बोलताना गणेश नाईक यांना आक्षेप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांबद्दल आहे की उपमुख्यमंत्री शिंदेंबद्दल आहे, हे त्यांनी एकदा स्पष्ट करायला हवं असंही उदय सामंत यांचं म्हणणं आहे। कामं जर होत नसतील तर मंत्रिमंडळामध्ये राहून उपयोग काय आहे? असं ते कोणाबद्दल, स्वतःबद्दल बोलले की दुसऱ्याबद्दल? एकनाथ शिंदे साहेबांबद्दल कसं बोलले? नगरविकास खात्याला ते स्वतःबद्दल बोलले, म्हणजे त्यांनी कसं आहे, त्यांचा नक्की आक्षेप कोणावर आहे हेच कळत नाही। एकनाथ शिंदे साहेबांवर आहे की देवेंद्रजी फडणवीस साहेबांवर आहे? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।